अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे डोंबिवली येथून सौ विद्या बोडस या ताईंचा. ताई म्हणतात, संकटकाळी साथ देती संत अथवा देव हो. जय गजानन. जीवनात कधी कधी भगवंत परीक्षेचे असे क्षण आणतो की सर्वसामान्य माणसाने कोलमडून पडावं. संकटे येतात तीही अनेक रूपांनी. मुळात अतिशय सामान्य पद्धतीचं आर्थिक जीवन ज्याच्या वाट्याला आलं आहे, ज्यानं अतिशय कष्टाने पै जोडून जीवनाचा आर्थिक गाडा ओढला आहे, अशा माणसाने महत् प्रयासाने जमा करून ठेवलेली जी काही जमापुंजी आहे ती जर एका क्षणात नाहीशी झाली, होत्याचं नव्हतं झालं, तर त्या आपत्तीला काय म्हणावं? सर्वसामान्य माणसाने अशा प्रसंगी काय करावं? सर्वसामान्य माणूस अशा धक्क्याने पार कोलमडून पडतो, खचतो, त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं. एखादा सामान्य भक्त असेल तर तो दैवाला दोष देतो, स्वतःच्या चुकांचा शोध घेतो, आपल्या देवतेला बोलतो. मग दैव योगात असेल आणि सद्गुरूंची कृपा झाली तर ती कृपा त्याला सावरण्यासाठी मदतरूप ठरते. हे सर्व विचार गेल्या काही वर्षापासून माझ्या मनात फेर धरून नाचतायत. याचं कारण माझ्या आईच्या जीवनात असा प्रसंग घडला, तो मी जवळून पाहिला. मी सौ विद्या बोडस मुंबईला असते. माझी आई सुनंदा तांबोळी पुण्यात असते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला हे माझ्या आईचं माहेर. आईचे वडील व्यवसायाने शिंपी होते. पूर्वीच्या काळी कुटुंबाची व्याप्ती मोठी असायची, तशी ती आईच्या माहेरी होती. एक शिंपी म्हणून त्या काळी मिळकत काय असणार, त्यामुळे फारसा पैसा असा आईने पाहण्याचा प्रश्न नव्हता. पुढे आईचं लग्न झालं. आमचे वडील मिलमध्ये काम करायचे. अर्थातच एका मिल कामगारांची आर्थिक स्थिती आईला लग्नोत्तर प्राप्त झाली. मी आणि माझा मोठा भाऊ विनय असं चौघांचं कुटुंब. आईचं शिक्षण फारसं नाही, मग आर्थिक हातभार म्हणून कुठे मुलं सांभाळण्याचं काम, लोकांच्यासाठी लहान मोठी कामं, शिवणकाम, लहान मुलांना काही शिकवणं, अशी कामं करणं आईला भाग होतं. भविष्यातील आर्थिक स्थितीची कल्पना जणू तिला होती, म्हणून ती जसं जमेल तसं अगदी थोडं का होईना सोनं विकत घेत होती. काही सोनं आणि चांदी स्वतः घेतलेलं किंवा लग्नात कुणाकडून मिळालेलं तिने जपून ठेवलं होतं. आईच्या कर्तव्य तत्पर वागणुकीला श्री गजानन विजय वाचनाचा फार मोठा आधार होता. गजानन विजयाचं नित्यपारायण आणि गजानन महाराजांची भक्ती याच आधारावर तिने संसाराचा भार सहन केला होता. म्हणूनच मिल कामगारांचा संप होऊन संप चिघळला आणि हजारो कामगार बेकार झाले. तेव्हा आमच्या वडिलांच्यावरही घरी बसण्याची पाळी आली. तेव्हा आईनेच महाराजांच्या आशीर्वादाने संसाराचा भार सांभाळून आम्हाला आधार दिला. ते एक संकटाचं रूप आम्ही जवळून पाहिलं. महाराजांच्या आशीर्वादानं तिनं तिच्या दोन्ही मुलांची लग्न पार पाडलीत. मी लग्न होऊन मुंबईला राहू लागले. वडिलांची नोकरी गेल्यावर आईने जमेल तसं भार सांभाळून घराचा सांभाळ केला. त्यामुळे अगदी रस्त्यावर येण्याची पाळी नव्हती. तरी बिना पैशाचं जीवन जगणं केवढं कठीण आहे ते आम्ही अनुभवलं. अशातच एक दिवस आई बाबा मुंबईला माझ्याकडे आले. काय योग होता माहीत नाही. तिकडे पुण्याला भाऊ आणि वहिनी नोकरीनिमित्ताने बाहेर गेले असताना भर दुपारी चोरांनी घरात प्रवेश मिळून कपाटाची दारं लॉकर तोडून घरात होता नव्हता तो सर्व ऐवज नाहीसा केला. आईनं अतिशय कष्टाने जमा केलेले सर्व सोनं चांदी चोरीला गेलं. आधीच पैशाची आवक नाही, वरून भविष्यात कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, आडीनडीला आधार असावा म्हणून जमा केलेली सर्व पुंजीही नाहीशी झाली. हे आईला कळलं आणि तिच्या मनावर जबरदस्त आघात झाला. पुण्याला गेल्या गेल्या तिनं अंथरूण धरलं. मी आणि भावाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण देवानी ही वेळ माझ्यावर का आणावी? मी कुठं चुकले?
पैसे मी कष्टाने कमवले होते. देवा, गजानन महाराज काही वेळ यावी अशा विचारात तिनं 1-1.5 महिना अंथरूण धरून ठेवलं. अशा सर्व धक्क्यातून सावरण्यासाठी काळ जाणे हाच मार्ग असतो. काही काळात ती अंथरुणातून उठली. गजानन महाराजांच्या मूर्तीसमोर बसून त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला आणि तिला काय वाटलं तर तिने ती मूर्ती पाण्यात ठेवली. असं केल्यानं चोरी गेलेल्या वस्तू सापडतील अशी तिची भाबडी समजूत. तिला अनेकांनी समजावलं, चोरी गेलेली वस्तू आपल्याकडे कधी सापडते का? एकदा चोरी झाली की ती वस्तू गेलीच म्हणायची. एकीकडे ती तिला पटतही होतं आणि दुसरीकडे ती महाराजांना सारखं म्हणत होती, मी जर प्रामाणिकपणे तुमची सेवा केली असेल आणि गाळलेल्या घामातून केलेली मिळकतीतून मी हे सोनं चांदी जमवलं आहे तर मग माझा ठेवा परत मिळायला हवा. अशात ऋषीपंचमीचा दिवस जवळ आला. ऋषीपंचमी महाराजांचा समाधी दिवस. आतून अत्यंत अस्वस्थ झाली. तिला वाटू लागलं की आपण महाराजांना फारच त्रास दिला. ऋषीपंचमीच्या दिवशी सकाळी तिनं ती मूर्ती पाण्यातून काढून स्वच्छ पुसली, मूर्तीला अभिषेक केला आणि त्या मूर्तीसमोर बसून अक्षरशः ढसाढसा रडली. कदाचित त्या ऐवजासाठी मी केलेल्या कष्टाकडे तुमचं लक्ष नसावं किंवा मी भक्तीत कुठे कमी पडले असेल. मला क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असं म्हणून साश्रू नयनांनी मूर्तीला फूल वाहून ती उठली. सकाळी ऑफिसच्या वेळी नित्याप्रमाणे भाऊ वहिनी बाहेर पडले. दुपारची वेळ होती. आई जेवायला बसली होती आणि दारावरची बेल वाजली. कोण आलं म्हणून आईनं दरवाजा उघडला. पाहते तो दाराशी पोलीस उभे होते. पोलिसांनी 2 चोरांना पकडून आणलं होतं. त्या चोरांनी चोरी केल्याचं कबुली जबाब दिला होता आणि कोणत्या घरी आम्ही चोरी केली ते दाखवण्यासाठी पोलीस त्यांना घेऊन आले होते. चोरांनी चोरी कशी केली हे दाखवलं आणि पोलीस निघून गेले. आईने मूर्तीसमोर लोटांगण घातले आणि पुन्हा खूप रडली. पण सकाळचे रडणे आणि आत्ताचे रडणे यात जमीन आसमानाचा फरक होता. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समोर तिचं घरानं मंजूर झालं होतं. शुद्ध चित्ताने अंतकरणापासून हाक मारली तर महाराज हाकेला धावतात असा अनुभव तिला आला होता. पुढे येता अवकाश सरकारी सोपस्कार पार पडले. भावाला वकील करावा लागला, परंतु जेवढा ऐवज गेला होता तेवढा पूर्ण परत मिळाला. नंतर आई बाबा शेगावला गेले. तिथे गजानन विजय ग्रंथाचं पारायण केलं. अन्नदानार्थ पैसे दिले. संस्थानातर्फे मिळालेल्या प्रसादाचा माथ्याला स्पर्श केला आणि महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.